संभाजी की नजर उठी तब होठों पे मुस्कान लिए कि पैदा ही हम रुद्र हुए हैं, हाथों पे अपनी जान लिए। मेरे बाप के पैरों में है दौलत, जा जाकर उसे तो हासिल कर, और इसी बहाने कदम छू लेना, पर पहले खुद को उस काबिल कर। हिंदीमध्ये शंभू गाथा सांगणारा हा मुलगा मराठी आहे। 9 साल लढा, 9 साल बढ़ा, 9 साल से सीना तान खड़ा, 9 साल से औरंग जूझ रहा बस एक फतेह की आस लिए, 9 साल दुआ ना दर्ज हुई तस्बीह है इबादत पास लिए। यहाँ जमी पे बैठा हाथी कैसे रोकता उड़ते परिंदे को, वो खुदा भी कैसे खारिज करता इस नेक खुदा के बंदे को। नजर तेरी चुभ रही है हमको है याद, दिलाती सिवा की उस, अभी भी उसको याद करूँ तो रोंगटे होते हैं महसूस। सरिया घुसा कर फोड़ दो इन्हें अब और न हम सह पाएंगे, जुबा काट दो काफर की ताकि हर हर ना कह पाएंगे। नाखून उखाड़ो खाल उधेड़ो जब तक ना घुटने टेकेगा, हमसे बगावत का नतीजा आज जमाना देखेगा। पहले तो तुमको हार मुबारक, चाल गलत तुम खेल रहे, सिर्फ जिस्म काटा है तुमने संभाजी तुम भूल रहे। बचपन से है दर्द सहा वो इसके लिए नई बात नहीं, क्या क्या घिनौने जख्म सहे है हरगिज तुझको ज्ञात नहीं। कलेजा नहीं है उसका वो बस पत्थर का एक गोला है, बड़ी बेदर्दी से भूतकाल में नियति ने जिसे टटोला है। नजरों की रोशनी छीनी पर नजरिया ना तुम छीन सके, अरे कहो कि कायर नजर को अपनी उसकी नजरों में दे ना सके। जुबा काटा चलो बता दिया, तुम वाकई शास्त्र से डरते हो, हम राम कृष्ण को गाते हैं तुम बात शस्त्र से करते हो। इतनी आयतें पढ़कर भी मुगलों के पल्ले पड़ा नहीं, इतिहास खुद एक सबूत है शस्त्र शास्त्र से बड़ा नहीं। आखिर सर कलम का हुक्म सुना वो खुद के घमंड को मार गया, आलमगीर मुइनुद्दीन मोहम्मद संभाजी से हार। धर्म और अधर्म की बुनियाद ही अगर कर्म है, और कर्म से निर्मल है जो अगर उसके संग में धर्म है, तो कह दो काना इस जहां में दान करना पाप है, और इस जहां में सूत के घर जन्म लेना श्राप है। कह दो क्षत्रियों को जाके बाणों को तुम फेंक दो, और रण में खींची प्रत्यंचा पर जात रख कर देख लो। हर युद्ध रण पे था ही नहीं वो रण ही अंतर मन में था, और योग्यता की लाश बन में गिर गया उसी रण पे था। श्रापों और वचनों के जब मैं मर रहा था ढेर पर, तब कर्ण को इस मार डाला भगवानों ने घेर कर। तुम्ही लांब ठेवा ना तुमची घाण, तुम्हाला जे करायचे तुम्ही दुरून करा। माझ्यापर्यंत काय येत आहे, माझ्या रामापर्यंत काय, माझ्या देवळापर्यंत काय येऊ, माझं एवढं म्हणणं होतं। म्हणून ते लिहिलं होतं की राजनीति का दाया बाया जितना मर्जी खेलो तुम, पर चेतावनी को लेकिन मेरी अपने जहन में डालो तुम। निजी स्वार्थ के खातिर कर कोई राम नाम को गाता हो, तो खबरदार कर जुर्रत की और मेरे राम को बाटा तो। दिनकरांचं एक खूप सुंदर वाक्य, दिनकर म्हणतात, ये तो देखिए हमारा फर्ज है, जब जब सियासत डगमगाती है तो उसको साहित्य आधार देता है। क्या बात। भारत भूखा कवि हूँ मैं, टबी निडर हो कहता हूँ, राम है मेरी हर रचना में, मैं बजरंग में रहता हूँ। भारत की नींव है कविताएं और सत्य हमारी बातों में, तभी कलम हमारी तीखी और साहित्य हमारे हाथों में। क्या तो सोच समझ कर राम कहो तुम, ये बस आतिश का नारा नहीं, जब तक राम हृदय में नहीं तुमने राम पुकारा नहीं। रामकृष्ण की प्रतिभा पर पहले भी खड़े सवाल हुए, भैया लंका और कुरुक्षेत्र यूं ही नहीं थे लाल हुए। मंडळी, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्राच्या प्रत्येकाला माहिती आहे, पण हा इतिहास भारताच्या प्रत्येकाला माहीत व्हावा, भारताच्या पलीकडेही तो जावा, याच्यासाठी शंभू गाथा ज्याने लिहिली। एवढंच नाही, प्रभू श्रीराम, रामकृष्ण हरीमधला राम, रामराममधला राम आणि सामान्य माणसाच्या घरातला राम जगापर्यंत पोहोचावा याच्यासाठी ज्याने राम लिहिला। त्याचबरोबर कर्णाची व्यथा ज्यांनी आपल्या शब्दातून मांडली, ते सायको शायर म्हणून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या मोबाईलमध्ये पोहोचलेले कवी अभि मुंडे आपल्या सोबत आहेत आणि आज त्यांना बोलतं करणार आहोत। खरं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, आणि या जयंतीच्या दिवशी एका बाजूला शंभू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा सिनेमाच्या माध्यमातून चर्चा होत असताना ज्यांनी शंभू गाथा या देशाच्या समोर मांडली हिंदीतून, त्या शंभू गाथेबद्दल सुद्धा आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। धन्यवाद बोलवल्याबद्दल। हिंदीमध्ये शंभू गाथा सांगणारा हा मुलगा मराठी आहे हे कोणाला माहीत नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, शंभू गाथेबद्दल आपल्याला बोलायचं आहे, पण तुमच्यासाठी हे छत्रपती काय? छत्रपती सर्वस्व आहे। छत्रपती म्हणजे मला जर आता माझे शो पूर्ण भारतात होतात, तर भारतात जेव्हा जेव्हा जाण्याचा मौका भेटतो किंवा जास्त करून बंगळुरूला जातो, तर बंगळुरू कधी आपलं होतं वगैरे हे भावना वाचल्यामुळे मला माहिती आहे की आहे। आता कदाचित बँगलोरच्या तिथल्या लोकांना माहीत नसेल, पण तिथं गेलं की आवर्जून मग मी छत्रपतींचा उल्लेख वगैरे करतो, कारण एक आपलंसं आहे ते, आपली अस्मिता आहे, आपली अस्मिता आहे, आपला कणा आहे।
हां. आपली ऊर्जा आहे. म्हणजे छत्रपती काय आहे? छत्रपती सर, छत्रपती नजर आहे. छत्रपती म्हणजे जिगर आहे. हं. छत्रपती म्हणजे आग आहे. छत्रपती म्हणजे वाघ आहे. छत्रपती म्हणजे तेग आहे. छत्रपती म्हणजे वेग आहे. हं. राजा म्हणजे छत्रपती, हं. सर्जा म्हणजे छत्रपती, ऊर्जा म्हणजे छत्रपती, अहो दर्जा म्हणजे छत्रपती. बरोबर. पण तुम्हाला असं का वाटलं? तुम्ही शंभूगाथा आज छावा सिनेमाच्या निमित्तानं सगळीकडे शंभूराजांचं जे कर्तृत्व आहे, ते कर्तृत्व अगदी घराघरापर्यंत, इतर भाषिकांपर्यंत पोहोचतंय. पण तुम्ही शंभूगाथेच्या माध्यमातून हिंदीतून ही शंभूगाथा तुम्ही लिहिलेली आहे. तुमच्या त्या शंभूगाथेतला एक उल्लेख मला खूप छान वाटला. जेव्हा शंभू महाराज औरंगजेबाला 2 वेळा भेटले त्यांच्या हो. पूर्ण आयुष्यामध्ये. त्या 2 भेटीच्या अंतराच्या नंतर 23 वर्षांनी जेव्हा भेटले, तेव्हा तुम्ही त्याचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. आणि ते वर्णन मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. एक वेळा भेटले होते ते आग्र्याच्या सुटका आपण म्हणतो जी हां. आहे. तर तेव्हा 9 वर्षाचे संभाजी महाराज थोरल्या छत्रपतींसोबत आणि एक जे दस्त झाले, कैद झाले. हं. तर तेव्हा 32व्या वर्षी. तर ते जे एक 23 वर्षांचा गॅप आहे. त्यानंतर औरंगजेबाने 9 वर्ष घातली होती त्याची संभाजीला शोधता शोधता. हं. म्हणजे मी शंभूगाथेत पण लिहिलंय की 9 साल लढा, 9 साल बढा, 9 साल से सीना तान खड़ा, 9 साल से औरंग जूझ रहा बस एक फतेह की आस लिए, 9 साल दुआ ना दर्ज हुई तस्बीह इबादत पास लिए. यहाँ जमी पे बैठा हाथी कैसे रोकता उडते परिंदे को, वो खुदा भी कैसे खारिज करता इस नेक खुदा के बंदे को. इतकं पळवलं होतं औरंगजेबाला त्यांनी, इतकं जास्त पळवलं होतं त्यांनी. तर कुठेतरी आता ती जी भेट लिहायची त्यात औरंगजेबाचा आक्रोश पण लिहायचा आहे, आनंद पण लिहायचा आहे आणि एक जिंकल्याची फिलिंग जी आहे त्याच्याकडे ती. पण शेवटी त्या फिलिंगला सडेतोड उत्तर देणं की तू जिंकला नाही आहेस मला पकडून, तू हारलायस. तू जर फेअर गेम खेळला असता, रॅशनली मला पकडला असता, इट्स ओके. तू मला फितुरीनं पकडलेस, माझे लोक फोडून कपटीपणा केलायस ना, तर तू जिंकूच शकत नाही. म्हणून तो प्रसंग लिहिला होता की 23 साल पश्चात संभाजी औरंग के सामने पेश हुए, नजारे का इस लुत्फ उठाने मुगलजादे खामोश हुए. सगळ्यांना वाटलं 100% मतलब सगळ्यांना वाटलं की आता हा इतका दस्त झालाय, 2 जण उरली आहेत, कवी कलश आणि हे, आणि आता यांना पगडी फेकण्याशिवाय काय अर्थ नाही, पर्याय नाही आहे. सॉरी, शरण येतील. शरणी येतील हे, आणि सगळेजण ते शरणी येतील या वाट बघतायत सगळे दरबार, त्यांच्या औरंगजेबाच्या दरबारातली लोक, की आता शरण येईल, मग शरण येईल. तर तो सीन मला दाखवायचा होता की शरण कधी येणार नाही आहेत, हं. हं. कारण थोरल्याचे दाखले आहेत ते. 23 साल पश्चात संभाजी औरंग के सामने पेश हुए, नजारे का इस लुत्फ उठाने मुगलजादे खामोश हुए. 100% यकीन था सबको संभाजी घुटने टेकेगा, जहांपना के कदमों में अपना राज मुकुट वो फेंकेगा. पर औरंगजेब ही जानता था ये गर्दन नहीं झुकने वाली, बाप की भांति लड़ेगा जब तक धड़कन नहीं रुकने वाली. अब सोचो कि तुम मौजूद वहाँ हो संभाजी औरंग के सामने, काँप उठेगा बदन तुम्हारा इन नजरों की जंग के सामने. फतवाए आलमगिरी एक तरफ और दूजी और सियासत आवाम, एक सिखाता शरीयत सबको दूजे को हर धर्म समान, एक की शान और शौकत मतलब एक चौथाई विश्व आवाम, एक की दौलत इतनी ही बस बुद्ध कृष्ण सा जीवन ज्ञान. एक ने बदले धर्म कईयों के, गर्दन पर रखकर शमशीर, एक ने सबको यही बताया हर मजहब की एक तामीर. अब तुम ही चुनो इन दोनों में से कहाँ पे धागे कच्चे हैं, औरंग गलत या संभाजी ये तो हर कोई पूछे. तभी संभाजी के करीब आकर पूछे कुछ औरंग ने सवाल, लूट कहाँ रखी है संभा, हम सोच सोच कर हुए बेहाल. और हाँ चल ये भी बता दे कौन थे काफर अब तक जो तुझसे मिले हुए, हम पूछ पूछ के थक गए देख, पर सभी के मुंह यहाँ सिले हुए. तो सांग म्हणतोय. तेवढ्यात संभाजी महाराज साखळदंडात बसता असताना देखील, संभाजी की नजर उठी तब होठों पे मुस्कान लिए, कि पैदा ही हम रुद्र हुए हैं हाथों पे अपनी जान लिए, मेरे बाप के पैरों में है दौलत, जा जाकर उसे तो हासिल कर, और इसी बहाने कदम छू लेना, पर पहले खुद को उस काबिल कर. और रही बात तेरे दूजे प्रश्न की, तो हम मिट्टी से बेईमान नहीं, अपनों की जान में अपनी जान, हम तुझ जैसे हैवान नहीं. आता क्या बात. 1/4 जगावर राज्य करणारा आलमगीर आहे तो, चिडणारा साहजिक आहे. हो. तो चिडला. आग बबूला हुआ बादशाह ये अल्फाज सुनते ही, मनशा नहीं थी उसकी एक और लफ्ज भी सुनने की, नजर तेरी चुभ रही है हमको. आणि तुम्हाला जे म्हटलं की मला आपलं बोलणं झालं की मला 1.5 महिना फक्त एंड लिहायला लागला, 1.5-2 महिने. ते एंड हा होता
कि नज़र तेरी चुभ रही है हमको है याद दिलाती सिवा की उस अभी भी उसको याद करूँ तो रोंगटे होते हैं महसूस। सरिया घुसा कर फोड़ दो इन्हें अब और न हम सह पाएंगे जुबा काट दो काफर की ताकि हर हर ना कह पाएंगे। नाखून उखाड़ो खाल उधेड़ो जब तक ना घुटने टेकेगा हमसे बगावत का नतीजा आज जमाना देखेगा। अमन जिसने सिखाया जगत को उस कुरान का तो इल्म धरो और कौन खुदा कहता है तुम इस हद तक गिर कर जुल्म करो। ये एक दो नहीं 40 दिन आका के हुक्म पे अमल उठा हर रोज औरंग पूछ रहा क्या झुकने को वो कबूल हुआ। आणि लोक येऊन सांगायचे हुजूर हुजूर जुबा काटी आंखें फोड़ी उसकी दोनों बाहें तोड़ी नाखून उखाड़े खाल उधेड़ी गोल घुमाकर टांग मरोड़ी नमक लगाकर जख्म जलाए गोश्त के टुकड़े कुत्तों को खिलाए पर मजाले शिकस्त को कबूल करे। हुजूर के हम कुछ भूल रहे हैं। मुळात एक महत्त्वाची गोष्ट विसरत होते। पहिले तर तुमको हार मुबारक। आणि ही माझी लिबर्टी घेतली ॲज रायटर म्हणून मी व्यक्त झालो कि पहले तो तुमको हार मुबारक चाल गलत तुम खेल रहे सिर्फ जिस्म काटा है तुमने संभाजी तुम भूल रहे। बचपन से है दर्द सहा वो इसके लिए नई बात नहीं क्या क्या घिनौने जख्म सहे है हरगिज तुझको ज्ञात नहीं कलेजा नहीं है उसका वो बस पत्थर का एक गोला है बड़ी बेदर्दी से भूतकाल में नियति ने जिसे टटोला है। नज़रों की रोशनी छीनी पर नजरिया ना तुम छीन सके अरे कहो कि कायर नज़र को अपनी उसकी नज़रों में दे ना सके। जुबा काटा चलो बता दिया तुम वाकई शास्त्र से डरते हो हम राम कृष्ण को गाते हैं तुम बात शस्त्र से करते हो। इतनी आयतें पढ़कर भी मुगलों के पल्ले पड़ा नहीं इतिहास खुद एक सबूत है शस्त्र शास्त्र से बड़ा नहीं। आखिर सर कलम का हुक्म सुना वो खुद के घमंड को मार गया आलमगीर मुयुद्दीन मोहम्मद संभाजी से हार गया। क्या बात आहे. पण हे संभाजी तुम्हाला हिंदीत लिहावे का वाटले? किती दिवस म्हणजे ठीक आहे आपल्याला खूप गर्व आहे खूप मान आहे आणि आपला माज आहे छत्रपती दोन्ही छत्रपती। मग हा माज महाराष्ट्राच्या बाँड्रीबद्दलच बाँड्री पुरताच का ठेवायचा। माझी इच्छा होती की जसं शिवाजी महाराजांचं नाव कुठे पण आहे सगळीकडे शिवाजी महाराजांचं नाव आहे म्हणजे इवन जपान वगैरे कुठे मी इंटरव्ह्यूज वगैरे इकडे पाहतो तर सगळे जे हिस्ट्रीमध्ये मोठे मोठे रिबेल्स होऊन गेले तर त्यांच्याही मुखात छत्रपतींचं नाव आहे। पण त्यानंतर छत्रपतींचं काय झालं त्यांना ती क्युरिओसिटी 100% 100% आली असेल की छत्रपती तितके ग्रेट होते। मग क्युरिओसिटी आली असेल ना अर्थात की पुढे काय झालं पुढे काय झालं त्यांच्या मुलाचं काय हां आणि त्यांची क्युरिओसिटी ते नाही फुलफिल करणार त्यांची क्युरिओसिटी इथल्या मातीतला माणूस फुलफिल करणार ना आपण सांगणार पण आपण आपल्या भाषेत कसं सांगणार। त्यांना मराठी समजून घेऊन किंवा मला मग असं होईल की मी जर मराठी शंभूगाथा लिहिली असती तर कोणाला तरी ट्रान्सलेटर मला बोलवावा लागला असता। मग तो कवितेचा जो इसेन्स असतो रस असतो तुम्ही गद्याचं काही करू शकता हो पद्य येतं ना तर पद्याला ट्रान्सलेट करणं खूप कठीण आहे। त्यामुळं म्हटलं की आहे ना आपली भाषा एक माय एक मावशी आहे। तुम्ही जेव्हा ही शंभूगाथा लोकांना सांगता काय लोकांची प्रतिक्रिया असते बरं जेव्हा तुम्ही देशभर ह्याचे कार्यक्रम करतात? हां मी देशभर कवितांचे करतो आणि शंभूगाथेचे म्हणजे अजून तरी नाही झाले कारण कुठेतरी अपेक्षा होती की महाराष्ट्र दौरा होईल भारत दौरा होईल पण तेवढा प्रतिसाद शंभूगाथेला नाही भेटला। मी खूप प्रयत्न केले खूप मेहनत केली पण सोशल मीडियावर त्याला खूप लोक सोशल मीडियावर खूप लोक ऐकतात खूप जास्त लोक ऐकतात लहान लहान लेकरांना पाठ आहे। पण जितके काही आता आमचं हे आहेत संघटना आहेत पुण्यातले किंवा इकडं तिकडं कादंबरी एक म्हणून एक मुलगी आहे स्वराज म्हणून एक मुलगा आहे असे हे तर मला 2 माहीत आहेत पण खूप लोकांना संपूर्ण शंभूगाथा ॲज इट इज पाठ आहे। किती शब्दांची आहे ती किती ओळी? 84 कडवे आहेत। 84 कडवे आहेत हो आणि ते मुखदगत आहेत त्यांना असं नाही की सुरुवात केली तर ते शेवट करतील मधून कुठे विचारा ते बोलतील। पण तुमच्या कवितेचे पात्र जे तुम्ही निवडले त्याच्यातले 2 पात्र खूप इंटरेस्टिंग आहेत। एक आहेत शंभूराजे आणि दुसरे आहेत कर्ण। त्याचं काही कारण आहे ह्या दोघांची निवड करण्यामागचं? कदाचित ही माझी तळमळ आणि शिवाजी सावंतांची तळमळ एक असावी। मी मृत्युंजय वाचली मी छावा वाचला मग मला एक गोष्ट तर कळाली की दोन्हीही रुद्र हे फक्त वेगवेगळ्या युगांतलेत पण त्यांच्यात साम्य जर तुम्ही पाहिलं तर एकदम असं वाटतं की त्यांचंच रिइन्कार्नेशन आहे। कारण अल्पवयात मृत्यू घाणेरडा मृत्यूनही लांछन दाग न चरित्रावर जे लांछन पडले मृत्यूनंतर हे आज देखील लोक काय काय बोलतात कर्तृत्ववान आहेत पण त्या कर्तृत्वाची किंमत घरातल्यांनीच नाही केली। असे कितीतरी एक पत्नीव्रता असणं ह्या अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या त्यांना सेम दाखवतात आणि ती तळमळ कर्णापासून मला आली आणि तेव्हाच मी ठरवलं होतं जेव्हा कर्ण लिहिलं तेव्हाच ठरवलं होतं की मला संभाजी पण लिहायचे आहेत। हां येस बरं तुमची आणि शंभूराजांची पहिली भेट कधी झाली?
भेट म्हणजे एक तर मला वाटलं होतं की सोपं आहे, म्हणजे छावा लिहू, हां. संभाजी महाराजांना भेटू आणि जशी आपण मृत्युंजय वाचून ही लिहिली आहे, मृत्युंजय रश्मिरथी राधे वाचून आपण जी कर्ण लिहिला आहे, तर तसंच आपण छाव्याला हे करू. पण नंतर कळालं की नाही, हे अजून खोल आहे. मग अजून खोल आहे. मग वैभव काळे म्हणून मित्र आहे माझा, खूप छान भाषणं असतात त्याची. तर आणि तो अभ्यास खूप जास्त आहे त्याचा संभाजी महाराजांचा. मी म्हटलं यार मला डॉक्युमेंटेशन हे करून दे, अवेलेबल करून दे. मग मी ते वाचायला लागलो. मग नंतर एक गोष्टी बाहेर निघायला लागल्या की जितके काही लांछन डाग आहेत त्यांचे, ते एकदम बेबुनियाद आहेत, काही त्याला मूळ नाही आहे. पण महाराज जेव्हा डोळ्यासमोर आले, तुम्ही म्हणताय, ते तेव्हा आले जेव्हा थोरले छत्रपतींचं निधन झालं. तेव्हा खरे महाराज महाराज दिसले मला. कारण एकटा बसून लिहायचो, कुणी नसायचं आजूबाजूला, काय असणार. एकटा बसून लिहिलं की ते जोपर्यंत तुम्ही त्या युगात जात नाहीत. मला एक आपले महेश लांडगे जे आहेत खासदार, तर त्यांना मी एकदा भेटलो होतो. त्यांना शंभूगाथा लिहितोय म्हणून कळालं आणि त्यांना मला भेटायला बोलून घेतलं. भयंकर छान माणूस आहे तो. आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की ज्यावेळेस तुला असं वाटेल की आता मला सुचत नाही आहे, मला बोलता येत नाही आहे, मला आता काय लिहिता येत नाही आहे, तर त्यावेळेस डोळे बंद कर आणि आई भवानीची प्रार्थना कर. आणि आई भवानीला म्हण की आई, तू माझे राजे पाहिलेस, मी माझे राजे नाही पाहिले, पण आता मला माझे राजे पाहायचे, तर थोड्या वेळासाठी तुझे डोळे मला दे. तर तसं म्हणून म्हणा किंवा जितके शब्दांमधून म्हणा, तसे संभाजी महाराज माझ्यासमोर आले, तितके पाहायला भेटले, तितकी भेट झाली, एवढंच. महाराजांच्या सगळ्या चरित्राकडे बघितल्यानंतर त्यांच्या गाथेतनं काय असा सार दिसतो तुम्हाला शंभूराजांबद्दल, जो आजच्या पिढीला कळला पाहिजे? खरं तर ती लढाई, तो प्रसंग, ते सगळं त्यांचं जगणं हे शेकडो वर्षापूर्वीच आहे. पण आज सुद्धा ते इथल्या पिढीला हे प्रेरणादायी ठरू शकतं. ते काय आहे? महाराजांबद्दल बोलायचं झालं ना, तर एक्सेप्शनल टॅलेंट आहे ते. जर थोरले छत्रपती सुपर ह्युमन होते, मी अजूनही म्हणतो ते महामानव होते. का? कारण एक कारकीर्द अशी आहे, पूर्ण उलगडून पाहिल्यानंतर असं वाटतं की 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वतःला स्वतःचं काही कळत नाही. कधी आयुष्य आलं आणि कधी निघून गेलं. तेव्हा हा माणूस 250 ते 300 किल्ले जिंकतो आणि नंतर 21 किल्ल्यांचा तह करून वगैरे, किंवा हे बाकीच्या गोष्टी सांभाळत वगैरे, आणि सगळीकडून घेरला असताना पण त्यांचेच चिरंजीव धाकले छत्रपती हे एक्सेप्शनल टॅलेंट आहे, मला असं वाटतं. कारण अशी एक गोष्ट सांगायची त्यांना जमत नाही. कवी कलश त्यांच्यासोबत होते. म्हणजे ते एक त्यांच्या वेगवेगळ्या, त्यांच्याकडे अशा गोष्टी होत्या संभाजीराजांकडे, ज्या इतर राजांकडे नव्हत्या. खूप गोष्टी होत्या. म्हणजे राजांचं कसं असतं, राजांना राज्य सांभाळायचं, राजांना युद्ध करायचेत, राजांना मंत्रिमंडळ सांभाळायचे, आणि याच्यातच राजा आपण थोर करू शकतो. एखादा राजा यातच थोर कारकीर्द. त्याच्या व्यतिरिक्त ग्रंथ लिहिणं, 13 भाषा शिकणं, राधेचं वर्णन लिहिलं, नखशिखांत लिहिणं, आणि ते पण नखशिखांत लिहिणं, वरून खाली नाही, खालून वरपर्यंत पाहत गेले. पहिले पाय पाहिला बाईचा, आणि इतक्या विचार करून असा माणूस. आणि मी ऐकलंय आता हे, मला म्हणजे मी वाचण्यात, पुराव्यांशी वाचण्यात नाही आले, पण ते एका पायावर घोडा फिरवायचे, आणि बरदस्त एकदम बलदंड असं व्यक्तिमत्व. तर ते एक्सेप्शनल आहे, ते इनह्युमन आहे एकदमच, एवढंच. आणि ह्यांच्यातली 2-4 जरी क्वालिटीज तुम्ही घेतल्या आणि त्यांना परस्यू केलं, तरी तरुणांना कशाची गरज नाही आहे, कशाची. मी प्रत्येकाला सांगतो की या शिवजयंतीला एक गोष्ट ठरवा की कोणतंही चरित्र उचला, शिवचरित्र, समजा श्रीमान योगी असेल, किती पानाचं असेल, 600 ते 800 पानाचं असेल, दिवसाची 2 पानं, पुढच्या शिवजयंतीपर्यंत चरित्र डोक्यात असेल. तुम्ही शंभूराजांबरोबरच तुम्ही कर्णसुद्धा घेतलेलं आहे. तुमच्या कर्णावरच्या कर्णावरच्या कविता ह्या काळजाचा ठाव घेणारे आहेत. कर्ण तुम्हाला इतका का भावला? तो तुमच्या कवितेचा विषय का झाला? स्पष्ट आहे सर, जेव्हा तुम्हाला काही आयतं मिळत नाही ना, मिळवावं लागतं, आणि तीच कंडिशन भारतातल्या 90% तरुणांची. त्यामुळे मीच नाही, कर्णाचे फॅन तुम्हाला 90% लोक का दिसतील, कारण कुठेतरी अँग्री यंग मॅन ही जी कॉन्सेप्ट आली सलीम जावेदची, मला वाटते ती कुठून तरी प्रभावित त्यावरूनच आहे. आणि कर्णही तसाच आहे. मी इच्छा असूनही म्हणू शकत नाही की मी अर्जुनासारखा आहे, किंवा मला वाटते की मी अर्जुन आहे. का? कारण अर्जुनाच्या पाठी श्रीकृष्ण व्यक्तिगत उभे होते, बाजूला उभे होते, चुकला की सांगायचे. कर्णाकडे नव्हतं कोणी. आणि तरीही जर
खऱ्या महाभारतामध्ये बघायला गेलं तर अर्जुन खूप श्रेष्ठ आहेत. कर्ण कीपअप करण्याचा प्रयत्न करतायत. कादंबऱ्या, नॉवेल्स, आणि मी ॲक्सेप्ट करतो, कादंबऱ्या म्हणा, नॉवेल्स म्हणा किंवा रश्मिरथी म्हणा. तर आम्हाला हे कर्णांना मोठं का दाखवा वाटलं, अंगराजांना मोठं का दाखवा वाटलं, कारण ते आम्हाला रिप्रेझेंट करत होते. म्हणून कदाचित मला कर्णाबद्दल तितके सामान्य माणसाचं सामान्य प्रतिनिधित्व माणसाचं आहे. प्रतिनिधित्व आहे सर ते, दुसरं काही नाही. तू काहीही नाही आहेस. इवन तुमच्या जन्माला येताच तुमच्या मरणाचं प्लॅनिंग झालंय. इथून तू सर्वाईव्ह करतोय आणि तुला माहित नाही तुझं लिटरली, आपण म्हणतो की माझं आयुष्य असं वाहत चाललंय, त्यांचं तर लिटरलीच आयुष्य वाहत गेलंय ना. ऐकवू शकाल तुम्ही ते? जन्माचा प्रसंग ऐकवेल मी, हा. की काय झालं असेल त्या रात्री. आता दुर्वास ऋषींचा ते वरदान होतं कुंतीला भेटलेलं, आणि कुंतीनं मग मला तर वाटतं कुठं नाही का की करून पाहूयात या संकल्पनेच्या खालीच त्यांनी म्हणलं की मला सूर्यासारखा मुलगा पाहिजे, आणि ते पूर्ण झालं. पण आता ती एक नाबालिक असल्यामुळे समाजाच्या भीतीनं म्हणा किंवा काय असेल कारण जे काय असेल, पण त्यात मला वाटतं की कर्ण पिसायला नको पाहिजे होता, किंवा कर्णाची काय चूक होती त्याच्यामध्ये. तुम्ही काहीतरी एक वरदान आहे, हे आहे, ते आहे, पण कर्णाची जन्माला येऊन काय चूक झाली मग, की तुम्ही त्याचा काय दोष? त्याचा काय दोष की त्याला तुम्ही पाण्यात सोडून दिलं. म्हणून मी ती रात्र लिहिली ॲज अ कवी, आणि नंतर मी स्वतः कर्णाला स्टेजवर, म्हणजे कर्णाला समोर बोलवतो की त्या रात्री काय झालं असेल की कडकड कर विध्वंस मचाते उतरे सारे वज्रधरा पर. सगळ्या विजाखाली उतरल्या. कडकड कर विध्वंस मचाते उतरे सारे वज्रधरा पर, सरसर गिरती वर्षा पहुंची जैसे तैसे वसुधा के घर. तीनों लोक में मच गई हलचल, समय ही ऐसा गुजरा था, माँ जमुना भीतर एक बालक सूरज बनकर उतरा था. इतिहास का जो काला पन्ना सबने मिलकर फाड़ दिया, धर्म के नीचे योद्धा को एक अधर्मी कहकर गाड़ दिया. गाथा ये उस वीर की जिसके रोम रोम में दिनकर हो, जिसे दाह मिला जीवन भर जैसे बेलपत्र बिन शंकर हो. ही ती रात्र आहे. क्या बात आहे. त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल पण तुम्ही बोलताय. खूप काही, म्हणजे समजा की त्याची वेदना तुम्ही मुखर केली. वेदना हीच आहे की जेव्हा तू आता समजा कर्ण येतोय आणि कर्णाला मत मांडायचं, तर कर्ण तशातला माणूसही नव्हता कदाचित की जो हे माझ्यासोबत हे झालं, माझ्यासोबत ते झालं असं म्हणणार. मला वाटतं ना, कर्ण फक्त आता एक मत मांडायला येतोय, जे झालं ते झालं ना. पण आता म्हणजे की समजा ये अभी की है नहीं द्वापर की बीती बात है, म्हणजे कर्ण आता काय म्हणतोय की ये अभी की है नहीं द्वापर की बीती बात है, जहाँ कौन किसका है सगा और कौन किसके साथ है, जहाँ कौन है माता पिता और कौन भाई बंद है, जहाँ बिछ रही लाशों पे बैठे स्वयं परमानंद है, जहाँ वंश के आधार मुझको व्यर्थ बतलाया गया और हक किसी का छीनने में अर्थ बतलाया गया, जहाँ दुर्योधन ही है सभी बस पक्ष उनके है अलग, जहाँ बस कपट की बात है बस कक्ष उनके है अलग, कृष्ण ही बस धर्म की यहाँ डोर लेकर चल रहे, गोविंद ही बस है यहाँ जो दुख में हंस कर जल रहे, उनके अलावा कौन है आगे जो मेरे टिक सके, अरे वो स्वयं ही है परम ले अवतार ही जो दिख सके, और रण में जो कुछ भी हुआ मैं उसको ना दोहराऊंगा. स्पष्ट, रण में जो कुछ भी हुआ मैं उसको ना दोहराऊंगा, मैं सत्य कहने आ गया हूँ सत्य कह के जाऊंगा, मैं चुनूंगा दुर्योधन भले दुर्योधन तुम ना चुनो, पर मुझ अधर्मी से प्रथम तुम धर्म क्या है वो सुनो. मला म्हणा तुम्हाला काय म्हणायचंय ते, पण मी काय म्हणतो ऐका, की धर्म और अधर्म की बुनियाद ही गर कर्म है. मान्य, धर्म और अधर्म की बुनियाद ही अगर कर्म है, और कर्म से निर्मल है जो अगर उसके संग में धर्म है, तो कह दो कान्हा इस जहां में दान करना पाप है, और इस जहां में सूत के घर जन्म लेना श्राप है. कह दो क्षत्रियों को जाके बाणों को तुम फेंक दो, और रण में खींची प्रत्यंचा पर जात रख कर देख लो, हर युद्ध रण पे था ही नहीं वो रण ही अंतर मन में था, और योग्यता की लाश बन में गिर गया उस रण पे था, श्रापों और वचनों के जब मैं मर रहा था ढेर पर, तब कर्ण को इस मार डाला भगवानों ने घेर कर. हे झालं त्याच्यासोबत. मी जेव्हा ही कविता ऐकली होती यूट्यूबवरती, अक्षरशः अंगावर काटा आला की तुम्ही जे मुखर केलंय त्याच्या त्या वेदनेला. मला अजून एक तुमचा कविता आवडली, ती म्हणजे प्रभू श्रीरामांबद्दल तुम्ही जे लिहिलं. खरं तर तुमच्या कवितेतले राम मला सोशिक पण वाटतात. तुमच्या कवितेतले राम मला सामान्यांच्या घरातले वाटतात. ते फार दैवी नाहीत वाटत. ते एक मर्यादा पुरुषोत्तम ज्या शब्दात तुम्ही त्यांना मांडलेलं आहे. हे राम तुमचे रामकृष्ण हरीमधले आहेत असंही तुम्ही म्हणता. काय तुमची भावना आहे रामाबद्दलची, आणि तुम्ही राम मंदिर येत असतानाच ते लिहिलेलं होतं? साधेपणात आणि एका नॉर्मल जीवनात, आणि विष्णूने एका
माणसाच्या व्यक्तीच्या अवतारात इथं येणं याचा अर्थ एकच आहे की ॲज अ ह्युमन बिंग तुमच्या लिमिट्स किती आहेत, तर तुमच्या लिमिट्स राम आहेत. हां. तुम्ही किती काय करू शकता अचीव, तर तुम्ही राम इतका अचीव करू शकता. म्हणजे काय, एक माणसाचं सर्वोच्च सर्वोच्च अचिव्हमेंट काय असू शकतं की बाबा प्रत्येकच ॲस्पेक्ट. राम म्हणजे कसं आहे की राम म्हणजे समजा या पाण्याच्या ग्लाससारखं आहे सर, हं, कुठूनही पहा तितकाच पारदर्शक हं, आणि तसाच. त्याच्यातली लपलेली बाजू कोणीच नाही आहे. रामाची काहीच लपलेली बाजू नाही, सगळा तुमच्यासमोर व्यक्त झालेला आहे तो राम. कृष्ण लीला आहे, हं. कृष्ण पूर्णपणे लीला आहे. पण राम राम ही लीला नाही आहे. राम सरळ मार्गाने, करुणा मार्गाने किंवा दया मार्गाने, क्षमा मार्गाने, पण जर शिस्त लावायची असेल तर शिक्षा देऊन देखील शिकवणारा. आपण म्हणतो ना एक स्ट्रिक्ट टीचर, पण येट सगळ्यांवर जीव लावणारा. तर तो कुठेतरी राम आहे. आणि तेच राम आपल्याला शिकवले गेले पाहिजेत. तेच राम आहेत. राम आणि कर्णाला मिक्स नाही केलं पाहिजे. तुम्ही म्हणताय माझ्या रामाला तुम्ही विभागू नका. विभागू तुमच्या नका. कवितेतून. नाही नाही नाही, एक तर मला ऐकायचंय पण ते. ते ते ऐकवतो. म्हणजे कुठेतरी माझे वडील म्हणतात की राम आणि कर्णाला वेगळं ठेवायचं. कारण विष्णूने काहीतरी विचार करूनच वेगवेगळ्या योगांमध्ये दोघांना पाठवलं असेल, राम आणि कृष्णाला. सॉरी, याचं कारण काय आहे की चौकटीच्या आत राम ठेवा, हं, घरामध्ये छान रामायण असेल, हं. पण चौकटीच्या बाहेर कृष्ण ठेवा. महाभारत बाहेर सुरू आहे. जागा जर बदलली तर घरात महाभारत होईल सर. हं. आणि हे सांगायचं असेल कदाचित की जगासोबत जेव्हा तुम्हाला डील करायची ना, तर तुम्हाला लीला किंवा कृष्ण हा समजावा लागेल. रामासारखी स्वतःची नीती, आतून राम ठेवा शरीर, पण वागणुकीत कृष्ण पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. हां, तुम्ही आतून असे लीलाधारी नाही असू शकत, कारण कृष्ण फक्त कृष्ण करू शकतो. हं. पण तसं वागा किंवा ती गीता समजून घ्या की कृष्णाला काय म्हणायचं प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गीतेमध्ये सापडेल. हो. पण जेव्हा हे राम लिहिले, तर तुम्ही जसं विभागण्याबद्दल बोललात की राम जेव्हा मी आता कोणत्या पॉलिटिकल पार्टीचा नाही आहे किंवा पार्टीचा विषय नाही. हां, माझं काहीच नाही आहे. पण तरीही मी एक असते, एक लेफ्ट आपल्या राम राम मध्ये जेव्हा आपण गावाकडे असं म्हणतो राम राम पाहुणे, रामकृष्ण हरी, हो. त्याच्यातला राम हा खूप आपला होता. तो कधी धार्मिक नव्हता. अर्थात हा, तर त्या रामाबद्दल तुम्ही बोलताय. मी त्याच कारणासाठी त्यात एक कडवं टाकलं होतं की भारतातच नव्हे, जगात जिथे जिथे पॉलिटिक्स आहे तिथे तिथे दोन विंग्ज आहेत. लेफ्ट आहे, राईट आहे. ठीक आहे. आणि मला त्यांचा अपमानही केलेला चालणार नाही, त्यांचा वापरही केलेला चालणार नाही रामाच्या नावाचा. हो. मला नाही, तुम्हालाही चालणार नाही, कुणालाच नाही. तुम्हाला कोणत्या वारकरी संप्रदायाला नाही चालणार, कुणाला कुठल्याही रामभक्ताला सुद्धा कुणाला चालणार नाही की कुणालाच माझ्या देवाचा, माझ्या रामाचा एक तर वापर होतोय किंवा त्यांचा अपमान होतोय. मग फलानी पार्टी किंवा फलाना विंग हे करतं आणि फलानी विंग हे करतं. आणि मला वाटतं की तुम्ही लांब ठेवा ना तुमची घाण. तुम्हाला जे करायचे तुम्ही दुरून करा. माझ्यापर्यंत काय येत आहेत, माझ्या रामापर्यंत काय, माझ्या देवळापर्यंत नका येऊ. माझं एवढं म्हणणं होतं. म्हणून ते लिहिलं होतं की राजनीति का दाया बाया जितना मर्जी खेलो तुम, पर चेतावनी को लेकिन मेरी अपने जहन में डालो तुम, निजी स्वार्थ के खातिर कर कोई राम नाम को गाता हो तो खबरदार गर जुर्रत की और मेरे राम को बाटा तो. कारण आम्ही लिहिणारी माणसं आहेत. हो. तुम्हाला तो किस्सा माहीत असेल रामधारी सिंग दिनकरांचा, नेहरूंचा. एकदा दिनकर म्हणजे ज्यांनी रश्मिरथी रचली आणि कुठेतरी पार्लमेंटचे सदस्य पण होते. आणि हा मी किस्सा ऐकलाय बहुतेक कुमार विश्वासांच्या तोंडातून हा किस्सा ऐकलाय मी, की ते पार्लमेंटची शिडी चढत असताना दिनकर आता कवी पण आहेत, पार्लमेंट सदस्य पण आहेत, सोबत नेहरू आहेत त्यांच्या, आणि नेहरूंचा पाय घसरतो. नेहरू असं पडणारच की दिनकरजी हात पकडतात, पडण्यापासून त्यांना वाचवतात, आणि मग जाऊन खुर्चीवर बसल्यानंतर नेहरूजी सहज म्हणतात की धन्यवाद दिनकरजी, आपने हमें गिरने से बचा लिया. त्यावर दिनकरांचं एक खूप सुंदर वाक्य. दिनकर म्हणतात, ये तो देखिए हमारा फर्ज है, जब जब सियासत डगमगाती है तो उसको साहित्य आधार देता है. क्या बात है. तेच मी कुठेतरी तो एक रेफरन्स पॉईंट होता, म्हणून मी पुढचं लिहिलं होतं की भारत भूखा कवि हूँ मैं, टभी निडर हो कहता हूँ, राम है मेरी हर रचना में, मैं बजरंग में रहता हूँ. भारत की नींव है कविताएं और सत्य हमारी बातों में, तभी कलम हमारी तीखी और साहित्य हमारे हाथों में. क्या बात. तो सोच समझ कर राम कहो तुम, ये बस आतिश का नारा नहीं, जब तक राम हृदय में नहीं तुमने राम पुकारा नहीं. रामकृष्ण की प्रतिभा पर पहले भी खडे सवाल हुए. आता होतं ना की माझे राम धोक्यात आहेत, कर कृष्ण, ते कसे धोक्यात असू शकतात? ते आपल्याला धोक्यातनं काढतात, हो. आपल्याला वाचवतात. आणि आता ते त्यांच्या प्रतिमेवर असं होतंय की दाखवलं जातंय की राम धोक्यात आहेत, कृष्ण कुणी धोक्यात नाही. तर रामकृष्ण की प्रतिभा पर, जर तुम्हाला याचं उत्तर हवं आहे तर हे उत्तर आहे की रामकृष्ण की प्रतिभा पर पहले भी खडे सवाल हुए, भैया लंका और कुरुक्षेत्र यूं ही नहीं थे लाल हुए. राम कोण आहे?
प्रसन्न हंसना भी है और पल पल रोना भी है राम, सब कुछ पाना भी है और सब पाकर खोना भी है राम. क्या हे बात राम आहेत. क्या बात आहे. पण मला सांगा, तुम्ही मराठवाड्यातून आलात. मराठवाड्यातल्या सगळ्यांची हिंदी ही खूप गुलाबी हिंदी म्हणून ओळखली जाते. म्हणजे खूपच आमच्या आणि मुसलमान मित्रांना हिंदी येत नाही सर. कारण त्याचा प्रभाव आहे, हैदराबादचा प्रभाव प्रभाव हां, आहे, हां. मराठीचा सगळं मिक्सचर झालेलं आहे ते. पूर्ण हो. पण तुमच्या हिंदीकडे लहेजा जो आहे, हिंदी ऐकताना पण आणि तुम्ही लिहिताय त्याच्यामध्ये पण, ते मराठवाडा कुठे दिसत नाही. काय कारण आहे त्याच्यामागे? लपवला म्हणजे जर अनलेस अँड अनटिल तुम्हाला जर लपायचं आहे ना, माझं म्हणणं पूर्णपणे लपा मग. हा उगा काहीतरी उघडं दिसतंय म्हणून मग मग अर्थ नाही आहे, मग सापडणार तुम्ही. त्यापेक्षा तुम्ही करा ना, काम करा, आवाजावर काम करा. समजा उर्दूचे शब्द आहेत तर नुक्त्यावर काम करा. नुक्त्याची भाषा म्हणतात त्याला, नुक्ता जो असतो उर्दू लिहिताना जे डॉट्स तुम्ही असतात. उर्दूवर काम काम केलं. हा म्हणजे उर्दू उच्चारावर काम केलं. हा. युनुस ज्यानं मला शिकवली हिंदी उर्दू, किंवा त्यानं मला चटक लावली, तर त्यानं मला लिहायला खूप शिकवलं. पण ते मला असं खूपच जास्त अवघड वाटायचं, कारण आपण देवनागरी लिहिणार आहे, त्याला देवनागरी येत नव्हती. तो उर्दू लिहिणारा, मला उर्दू येत नव्हती. आम्ही दोघं रूममेट. क्या बात. हां, आम्ही दोघं सोबत शिकलोय. तो मोहम्मद मी मुंडे. तर पेपरला पण मागे पुढे बसायचो आम्ही. हा. तर ते असेल कारण कदाचित की माझ्यामध्ये, आणि मी केलं थोडंसं काम केलं. म्हणजे पहिले खूप मराठी झळकत होती हम्म. हिंदीमध्ये, हा पण नंतर 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 हळूहळू करून आता 7 वर्ष झाली. बरं. पण आपण जेव्हा बोललो तेव्हा तुम्ही असं म्हणालात की खंडोबाबद्दल तुमची खूप श्रद्धा आहे. आणि तुम्ही वर्षातून एकदा तुम्ही खंडोबाच्या त्या गडावर अनवाणी पायानं जाता. आणि त्याची मजा काय झालेली, एकदा मी जेजुरीला एकदा गेलेलो. मित्रांची फॅमिली वगैरे आली होती. कार चालवायला कोणी नव्हतं म्हणून मी गेलेलो, खरं कारण. आणि ते प्रतिखंडोबा म्हणजे जेजुरीतलं अलीकडलं जे आहे ना, अलीकडचा गड. अलीकडचा गड. हां, तो सोपा आहे चढायला. हा तर तिथं मी अनवाणी चढलेलो आणि मला माहीतच नाही की, लिटरली माहीत नव्हतं की ते पलीकडं मोठा गड आहे. हा मी लोकेशन टाकलं. आता कसं लोकेशन चुकलं इथं येताना, तसं माझं लोकेशन चुकलं आणि मी मेन गडाचं लोकेशन आलं आणि मी तो गड चढला अनवाणी. मी चढतोय आणि काय कळस दिसत नाही आहे, मंदिर दिसत नाही, मंदिराचा निशाण दिसत नाही आहे. नंतर मी असंच चढत चढत गेल्यानंतर कळालं की प्रत्येक ठिकाणी जाऊ कुणाला विचारतो, तो एकच म्हणतो की अजून लई आहे, अजून लई आहे. ते माझं अनवाणी एकदा झालं. पण तिथून मला वाटलं, तिथं गेल्यानंतर एक गोष्ट जाणवेल, स्पष्टपणे जाणवेल, तिथं एक महारुद्र आहेत, हा जे भयंकर असं वाईब आहे तिथं. आणि दुसरं, त्या गडावर गेल्यानंतर एक असतं मंदिरात गेल्यानंतर शांती भेटणं, हम्म. एक असतं मंदिरात गेल्यानंतर आनंद भेटणं. हम्म. मला त्या गडावर गेल्यानंतर मला आनंद भेटतो, कारण 2 नंदी हम्म. आणि तुम्ही असं जेव्हा अलीकडनं येता, आणि नशीब इतकं चांगलं होतं की गर्दीच नव्हती तेव्हा. बरं. मला दर्शन चांगलं झालं. दर्शन चांगलं झालं. 2 नंदींना ओलांडून आलो आणि 2 नंदींच्या सेंटरवरून पूर्ण एक पिवळा मळवट दिसतो हा चंदनाचा, हम्म. हळदीचा. आणि ते पाहिल्यानंतर असं होतं की 2 सेकंदासाठी का होईना, पण ती जिवंत प्रतिमा असं वाटते. हा अंगावर काटा वगैरे येतो. आणि कुठेतरी रांगडा देव आहे ना तो. हम्म. तर तेही कारण असू शकतं की मला भयंकर म्हणजे एक आत्मीयता आहे विठ्ठलाबद्दल आणि खंडोबाबद्दल. तुमच्यातला कवी कधी जन्माला? कारण बीटेक झालेल्या बीटेक आणि आज भारतभर एक कवी, हे काय रसायन आहे? म्हणजे तुम्ही कवी कधी झालात? सर कवी मी सेकंड इयरला झालो. तोपर्यंत सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला कवी. तोपर्यंत माझा आणि कवितेचा काहीही संबंध नाही. हा मी चित्रकार होतो, मी रांगोळीकार होतो, मी रांगोळ्या काढायचो. मी चित्र लहानपणीपासून. पण शब्दांचीच रांगोळी आहे ना? ही पण शब्दांची रांगोळी. कदाचित त्या रांगोळीचा फायदा मला इथं मांडणीत झाला, कविता रचनात झाला. आणि कवितांचं एक मीटर कुठेतरी वडिलांमुळे मला डोक्यात आलेलं. कारण आमच्या घरात कधीच सिनेमांचे थ्रिलर गाणे नाही वाजले. जेव्हा मी पहिली, दुसरीत, तिसरीत येईपर्यंत आमच्या घरी डेक होता, तो बोटानं फिरवायची कॅसेट असते ना. वडील सैनिक तुमचे? वडील SRPF मध्ये. तर आमच्याकडे बॅग भरून हे होते. तर लहानपणीपासून जेव्हा मला काही कळत नव्हतं तेव्हापासून पसायदान, पहिलं तो गे काहो कोकत आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, किंवा जितके तुम्हाला पंडित भीमसेन जोशी दिसतील, आमच्या घरी त्यांच्या कॅसेट्स. आणि वडिलांना असं आहे की वडील त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षीपासून पारायण करायचे. वारकरी संप्रदायाचं सगळे संस्कार लहानपणापासून अर्थ सांगायचे पारावर. हा म्हणजे पारावर असायचं ना पारायण आपलं, काही समजा काही सांगतायत, एक जण अर्थ सांगतो, एक जण उच्चारण करतो मंत्रांचं किंवा श्लोकांचं. तर एक तर वडील ते करायचे किंवा ते करायचे 16 वर्षापासून. त्यांना
आजही फोन केला किंवा काही झालं तर त्यांना मला सांगतात की ही ओवी आहे. म्हणजे त्यांना पाठ आहे ऑलमोस्ट अशी एकदमच ॲक्युरेटली पाठ नाही आहे, कारण आता पोलीस म्हटल्यानंतर पण ते पाठांतराचं सुद्धा तिथूनच आलंय. तिथूनच आलंय. त्यांचे पाठांतर भयंकर छान आहे, त्यांचा आवाज भयंकर छान आहे. हां. हां, पण तेव्हा परिस्थिती अशी असायची की पण तुम्ही आवाजावर काम काय केलं? कारण तुमचं सादरीकरण जेव्हा मी बघतो, हां. तेव्हा कुणालाही असं वाटेल, की तुम्ही नाटक केलंय किंवा तुम्ही थिएटरवाले आहे. नाही सर. पहिले तर एक दुविधा मांडतो. आता तुमचं चॅनल सगळीकडे पाहिलं जातं म्हणून सांगतो. हां. हे जे करंडकं, हे नाटकं आहेत ना, याला मराठवाड्यात आणा कोणीतरी. म्हणजे नाही आहे आपल्याकडे. जर पाहायला गेलं ना, तर जसं जोश आहे बुलढाण्याकडे म्हणा किंवा इकडं पुणे, मुंबई. पुण्या मुंबईमध्ये म्हणा, नगरमध्ये म्हणा, तसं नाटकाचा जोश आपल्या पोरांमध्ये तर आहे. पण तितके करंडकं, तितक्या स्पर्धा नाटकाच्या नाही आहेत. आणि तिथं मला नाटकाचा माझा संबंध असाही नव्हता. पण जेव्हा मी जळगावला गेलो खानदेशात, तिथंही मला तेवढं काही जाणवलं नाही, कारण मी गव्हर्नमेंट कॉलेजला शिकायला. तर नाटकाचा माझा दुर्दैवानं काही संबंध नाही आला. माझी खूप इच्छा होती की असं काहीतरी व्हावं माझ्यासोबत, पण ते दुर्दैवानं नाही झालं. कॉलेजमध्येच एक छोटंसं काहीतरी करायचा प्रयत्न केलेला एकदा, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि आवाजाचं काय आहे की गळ्याचं नरडं करावं लागलं. ओरडून, फाडून, रियाज करून, म्हणजे जितका आवाज जास्त लागतो. आता शिवगर्जना वगैरे त्यांना खूप मदत होते. रायगडावर गेलं, कुठं गेलं, जिथं गारद द्यायची वेळ येते किंवा गारद देऊ वाटते, तर तेव्हा एक संधी असते की तिथं तुम्ही कितीही मोठ्या आवाजात नसा ताणेपर्यंत, शक्यतो गारद बेंबीतनं द्यावी लागते. हां, नसांमधनं नाही. पण तुम्हाला आवाजावर जर हे करायचं की तुमचा तो व्हिडिओ बघितला गारा देताना हां, हां, तो रायगडावरचा. रायगडावरचा तो. तर तिथं माझं आवाजाचं खूप झालं. आणि आवाजाचं आता फक्त नरडं फाडून अर्थ नाही आहे. आता त्याला मॉड्युलेशन्स. मग उच्चार चुकायला नको, किंवा माझे उच्चार आताही चुकतात, माझे फंबल्स खूप येतात शोज वगैरेमध्ये. त्याच्यावर काम करतोय, कारण माझं बोलणं थोडंसं फास्ट आहे. हां, तर त्यामुळे त्या उच्चारांना आकार देणं, उर्दूचे उच्चार, हिंदीचे वेगळे. मी तर म्हणतो हिंदी खूप कठीण आहे, आणि त्याच्याहून कठीण मराठी आहे. पुण्यातली मराठी का? नाही, नाही, नाही. हां, एकूणच मराठी. एकूणच मराठी. हां. पुन्हा मी मराठीला कधी असंच म्हटलं नाहीच आहे. मला कधीच प्रमाण मराठी हा कॉन्सेप्टच नाही आवडलाय. हां. ज्याची त्याची मराठी. ज्याची त्याची मराठी. हां, हे प्रमाण कुठून आलं? किंवा आता आता पुण्यात माझ्याकडे म्हणतात, माझ्याकडे म्हणतात. मी माझ्याकडे म्हणतो. आता हे माझ्याकडेच आहे ना, कारण लहानपणीपासून तेच ऐकलंय. आमचे मास्तर पण तेच बोलायचे, तर मी तेच बोलणार ना. तर कुठेच प्रमाण भाषा अशी काही नसते. बोली भाषा असते, जी बोलली जाते, जी कम्युनिकेशनसाठी वापरली जाते, आणि प्रत्येक भाषेचा आपला गोडवा आहे. हो. हां, कोसावर भाषा बदलते असं कोसावर म्हणतात. भाषा बदलते. आणि या सगळ्या बोली भाषांनी आपली मराठी समृद्ध केली आहे. अर्थात, अर्थात. कारण आता बघा, मी मराठवाड्यातनं आलो, हां. शिकायला खानदेशला होतो, रूममेट विदर्भाचे होते, आणि करिअर माझं पुण्यात आहे. म्हणजे अख्खा महाराष्ट्र तुम्ही जगला असं म्हणायला हरकत नाही. पुण्यानं सगळं काही दिलं. हां. म्हणजे मुंबईत आयरन बसून बोलतोय मी, पण मला जे काही दिलं मला पुण्यानं दिलं. पुण्यानं खूप सांभाळलं, खूप सांभाळलं. म्हणजे मला जर सांगितलं की तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, की पूर्ण करोडो रुपये घेऊन तू जगाच्या एकदम सुंदर शहरात जाऊन राहू शकतोस, आणि जसं आहे तसं पुण्यात राहू शकतोस, मी जसं आहे तसं निवडेल. कारण पुणे खाण्यात उत्तम आहे, राहण्यात उत्तम आहे, आर्थिकरित्या उत्तम आहे, आणि प्रत्येक म्हणजे घरी न जाऊ वाटणं. हां. पहिल्यांदा होतं की मला पुण्यात असलं मग घरी न जाऊ वाटत. इतकं पुण्यानं सांभाळलं मला. कधी असं झालं वडील समोर बसलेत हम्म. आणि तुम्ही कविता सादर केली आहे? हां, सगळं ऐकवतो. हां. सगळ्या म्हणजे स्टेजवरून म्हणताय का? हां, स्टेजवरून असं. एकदा झालेलं ते म्हणजे शंभूगाथेचा कार्यक्रम होता. हां. शिवाजी लोक म्हणून शंभू राज्याभिषेक असं एक एक आहे संघटना. ती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक खूप सुंदर करते, मोठी करते, आणि त्यांचे जे जितके मंडळी त्यांना शिवाजी लोक म्हणतात. ठीक आहे, तर त्यांना कार्यक्रम ठेवला होता शंभूगाथेचा औंधला, भीमसेन जोशी सभागृहामध्ये. तर तिथे आईवडील पहिल्यांदा आलेले. काय प्रतिक्रिया होती पहिली? नाही, आई तर घाबरलीच. म्हणजे स्टेजवर त्यांना बोलवलं तेव्हा कधीच स्टेजवर न आलेली एक व्यक्ती आई, ती घाबरली. आणि वडील पण असं स्टेजवर नव्हते, पण वडिलांना एक होतं प्रतिनिधित्व थोडंसं होतं, तर त्यांनी माईकवर गेले आणि त्यांना फक्त एक वाक्य बोललं, काय की इतके दिवस कन्फ्युजन होतं की जे करतोय ते चांगलं करतोय की नाही करतोय, किंवा योग्य करतोय की नाही करतोय. आता वाटते की 100% योग्य करतोय, आणि ती पोचपावती होती बस. पहिली कौतुकाची थाप पहिली म्हणूया. कौतुकाची थाप. हां. बरं. आणि एक कवी म्हणून खरं तर घरच्यांनी आज करिअर म्हणून तुम्ही आता कविता या क्षेत्रात आलाय. ज्यांना करिअर करायचं ह्या क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? लिहा. तुटकं फुटकं
जसं जमतंय जेवढं जमतंय लिहा ऐकवा. हम्म, आता जे ओपन माईक म्हणून छान कॉन्सेप्ट आहे, हम्म, प्रत्येक शहरात होते. नसेल होतं तुमच्या शहरात, तुम्ही सुरू करा. ओपन माईक करा. ओपन माईक काय असतं की ऐकवणारेच ऐकायला बसतात. हा, हा. माझं झाल्यास तुला मी ऐकवतो, तुझं झालंस मी ऐकवतो. जॅमिंग असते ना, तर त्यालाच फक्त स्टेज दिलं की ते ओपन माईक होऊन जातं. ऐकवा हम्म. आणि लिहिताना नवीन नवीन चुका करा. तुम्ही कॉमेडी पण करताय? कॉमेडी करायचं हा. म्हणजे खूप अगोदर म्हणजे कॉमेडीतून सुरू झालेलं. हम्म, स्टेज सुरू झालं याच्यापासून, काय म्हणूयात आपण, अँकरिंगपासून. आणि अँकरिंगमध्ये असं होतं की पहिले तर मी आयुष्यात पहिलं माईक घेतलं फ्रेशर्स पार्टीला हातामध्ये. आयुष्यात पहिलं माईक फ्रेशर्स पार्टी फर्स्ट इयर. आणि अँकरिंग सुरू झाली. मग अँकरिंग स्टेज, तिथं सोलो अँकरिंग, इनफॉर्मल अँकरिंग. त्यात मग असं होतं की थोडे विनोद केले तर लोक एंगेज होतात, हम्म. टाळ्या शिट्ट्या. तर मग कॉमेडी थोडंफार जोक चांगले लिहायला लागलो असं मला तेव्हा वाटलं, म्हणून मी लिहिलं. मग नंतर काय लोकांना हे आवडतंय, मग खूप सारे व्हिडिओज अपलोड केले. 1-2 व्हिडिओज मिलियनमध्ये होते, पण आता ते हाईड केलेले आहेत. तर कॉमेडीनं सुरू केलं मी, म्हणजे मराठी स्टँडअप कॉमेडीनं सुरू केलं. सध्या जो कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे या कॉमेडीच्या बद्दलची, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे ही कॉमेडी म्हणायची मी काय मी याला? मी 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 नाही 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 मी कुठेतरी ना या गोष्टीच्या सक्त विरोधात आहे की ज्या जोकला बिल्डअप नाही आहे, ज्या जोकला प्रिमाईस नाही आहे, जो जोक नाही आहे, फक्त तुम्हाला एक पर्टिक्युलर वल्गर गोष्ट बोलायची आहे म्हणून तुम्ही फक्त सेटअप क्रिएट करताय, हा. तर तो जोक नव्हे. हम्म, पण जर चांगलं लिहिलेलं गोष्ट असेल, चांगली लिहिलेली असेल आणि पंचलाईन मग त्यामध्ये तुम्हाला ए रेटेड असेल समजा पंचलाईन तुमची, तर मी त्याच्या साईडनं आहे. का? कारण कॉमेडी ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला हलकं करते. प्रत्येकाचा सेन्स ऑफ ह्युमर, प्रत्येकाची कॉमेडीची टच, कॉमेडीचा टेस्ट खूप वेगळा आहे. तुम्हाला कदाचित जे विनोद आवडतात ते पारावरच्या माणसाला नाही आवडणार. हम्म. त्याचे विनोद वेगळे आहेत, किंवा एखाद्या तरुणाचे वेगळे आहेत, एखाद्या म्हाताऱ्याचे वेगळे आहेत, एखाद्या पुण्यातल्याचे मुंबईतल्याचे वेगळे आहेत. त्यामुळं विनोदाला काही हे नसतं. मग प्रत्येक आर्टिस्ट आपापला एक पण एक ऑडियन्स, मर्यादा पण आहे ना. हां, मर्यादा, अर्थात मर्यादा आहे, हा. अर्थात मर्यादा आहे. पण ज्या प्रकारे सेन्सरशिप. मग किंवा ज्या प्रकारे स्वतःपासून स्वर्ग नको गाठायला, माझं एवढंच म्हणणं आहे. कारण आणि हां, कॉमेडियननं हे लक्षात ठेवायला पाहिजे की कितीही काय म्हटलं ना, आपण वेस्टर्न कल्चरचे जोक इंडियामध्ये नाही लागू करू शकत, किंवा इंडियामध्ये ते ॲक्सेप्टेबल नाही आहेत, कारण आपलं कल्चरच वेगळं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की अमेरिकामध्ये तो चलता आहे. अरे मग तिकडे जाऊन कर, इथं का नको करू? कारण इथं कल्चर. एक कल्चर आहे. कदाचित प्रत्येक देशाचं एक कल्चर आहे ना. हो, हो. म्हणजे जपानचं वेगळं कल्चर आहे, जपानमध्ये काही गोष्टी जमत नसतील. दुबईमध्ये वेगळं कल्चर, तिथं काही गोष्टी जमत नसतील, नाही का? तुम्ही असं नाही म्हणू शकत की दुबईत जाऊन दुबईच्या अगेन्स्टच बोलणार. बरं. मग स्वतःच्या देशाबद्दल असं का करता? आपली वेळ संपली आहे, हां, पण मला जाताना तुम्हाला भावलेलं काहीतरी ऐकायचं आहे. बरेचदा असं असतं ना, की एखादी गोष्ट असते ती आपल्या खूप जवळची असते. मुळात आणखीन एक प्रश्न माझा विचारायचा राहिला, कधी प्रेमाबद्दल तुम्ही लिहिलंय का? कधी प्रेमात पडलाय का? आणि त्या प्रेमाबद्दल लिहिलंय का? प्रत्येक कवी प्रेमात पडू नाही तर नाही पडू, पण कवितेला असं पोर्ट्रे केलं जातंच असंही की ब्रेकअपवरूनच तुला लिहायचे, हां. ब्रेकअपच तुला लिहायचीत, मी ही फलाण्या गोष्टी. मग प्रेम प्रेम म्हणजे ते जे गुलाबी कविता तुम्ही म्हणतायत, तर त्या खूप लिहिलेल्या आहेत, त्या शोजमध्ये होतात माझ्या. त्याची डिमांडही लोकांची वेगळी पद्धतीची आहे. पण एक त्या इर्षाद? म्हणजे समजा सहज चलत चलत लिहायचं असेल, समजा आता रस्त्यानं चलत चलत कुणी सुंदर मुलगी तुम्हाला दिसली, तर 4 ओळीत आपण कवी काय म्हणेल की रास्ते में चलते एक हूर मिली, मेरी औकात से जरा दूर मिली. होतं ना कधी कधी खूप सुंदर मुलगी, आपल्याला माहिती आहे की आपल्या रिचच्या खूप बाहेर आहे, तर रास्ते में चलते एक हूर कवरे मिली. एरियाच्या बाहेर. हां. हाँ हाँ, तर रास्ते में चलते एक हूर मिली, मेरी औकात से ज़रा दूर मिली, देखता रहा उसे पूरा एक पल, पल भर में जन्नत की सैर मिली. क्या बात. तर अशा प्रकारे आहे, म्हणजे तेही आहे. आणि दुसरं एक तुम्हाला भावलेली गोष्ट जी माझी माझी तुमच्या आत आहे, खूप माझी जवळ कविता. आहे. हां, तुमची कविता. माझीच कविता जी माझ्या मला आता आईला सगळे लेकरं तसं आहे माझं. हां. कविता तर सगळ्याच माझ्या खूप जवळच्या आहेत माझ्या.
पण असे पर्टिक्युलर हा प्रश्न मलाच गोंधळात नाही टाकणार. तुम्ही कोणत्याही कवीला विचारा की तुमची आवडती तुमची लिहिलेली कविता सांगा, तर तो असेच कन्फ्यूज होऊन जाईल. उदाहरण बरोबर दिलं. आईला जर विचारलं की कुठलं मूल तुझं जवळचं आहे, आता मी आठवतोय की मला काय आवडतं, म्हणजे मला शंभू गाथा माझी भयंकर आवडते. कर्ण राम तर आहे. तवायफ आहे, पण तितका वेळ आपल्याकडे आहे की नाही आय डोंट नो. तर ती कविता आहे. तवायफ म्हणजे एका वैश्येचं मनोगत आहे. तिचा फक्त प्रिमाइस असा आहे की आपल्या गावातला एक भोळा असतो ना, भोळा शंभू म्हणतो त्याला, की एक भोळा साध्या राहणीमानाचा एक मुलगा आहे समजा, आणि त्याला तेवढ्याच गोष्टी कळतात जेवढ्या गोष्टी सांगितल्या जातात, सांगकाम्या म्हणतो आपण. कारण भोळा आहे, त्याला त्याचं जग इतकं प्युअर आहे की त्याला चोरी करणं आणि खोटं बोलणं ह्याच्या पलीकडे त्याला वाईट गोष्ट असते हे माहीतही नाही. त्यामुळे घरातले लोकही त्याला छोटे मोठे कामं सांगतात. तर एकदा काय होतं, त्याच्या घरी पूजा असते आणि घरचे म्हणतात की फुलं आणायला जातो घराखाल्ल्या दुकानात, आणि त्याला ते फुलं भेटत नाहीत, आणि तो नंतर पुढच्या गल्लीत जातो, तिथं भेटत नाही, तो हरवतो. आणि हरवल्यानंतर त्याला एक चौक येतो, आणि चौकानंतर त्याला दिसतं की इथेही एक खुशबू, यहाँ से भी खुशबू आ रही है, यहाँ से भी खुशबू आ रही है, फूल यहाँ भी है, फूल यहाँ भी है, फ़र्क बस इतना है की यहाँ डाली में है, यहाँ बालों में है. त्यानं वैश्यालय किंवा वैश्याचं गल्ली कधी पाहिलेली नसते. तर तो जातो आणि त्याला वाटतं की हे काहीतरी फिशी आहे, याच्यात काहीतरी बहुतेक हे चोरांचा अड्डा आहे. त्याचं डोकं तिथपर्यंत जाणार ना. तो पोलिसांकडे जातो धावत धावत, आणि त्याला वाटतं की आपण किती मोठी खोज केली, की फक्त फुलं विकण्याचं सोंग घेत आहेत, आणि खरं तर आहेत सगळे चोरं, असं त्याला वाटतं. कारण कोणी कोणाच्या घरात घुसतंय, बाया सगळ्या बाहेरून थांबलेल्या आहेत, फक्त विकायला गजरा आणि मोगराचे, ह्याच्या व्यतिरिक्त फुलं नाही आहेत. तर ह्याला वाटतं की फक्त 2-4 फुलं घेऊन आले आणि आता चोरीचा धंदा रात्री सुरू करतील हे. आणि तो पोलिसाला जाऊन म्हणतो की ये कोतवाली की एक साबासी हमको भी कोई पकडा दो. म्हणजे माझी खूप आवडती कविता आहे की कोतवाली की, आता भोळा आहे हे लक्षात ठेवायचं, की कोतवाली की एक साबासी हमको भी कोई पकड़ा दो, सिलवा लेंगे खुद ही पर कोई लाकर खाकी कपड़ा दो, ये चोरों की गुमनाम गली को कल ही हमने ढूंढा था, ठेलों की थी सफ लगी शायद फूलों का धंधा था. क्या बात है. हा, अब धंधा वंदा झूठ साहिब, आता पोलिसाला समजून सांगतोय, हा. ये धंधा वंदा झूठ साहिब, हमको पूरा यकीन है, रात को फूल खरीदेगा कौन इतना शौकीन है. गेरुआ म्हणजे भगवा, हा. सैफरॉन, गेरुआ सफ़ेद हरी लाइटें, बीच में नीला नीला भी, इंद्रधनु भी शर्मा जाए, फीका पड़े हर मेला भी, इतनी रोशनी होकर भी गलियों में गुप्त अंधेरा था, वही छुपे थे शोर शायद उनका वही बसेरा था. तभी एक मोहतरमा को एक नज़र क्या देख लिया, हाथ में पकड़ा गुलाब उन्होंने मेरी तरफ ही फेंक दिया. फूल वाली थी शायद वो, पर चोरों से थी मिली हुई, और खूबसूरत थी वैसे बहुत, पर उम्र ज़रा सी ढली हुई. तो मैंने बोला फूल दिखाओ, वो बोली ज़रा पास तो आओ, ज़बरदस्ती फिर अंदर खींचा, मैंने बोला नहीं नहीं, वो बोली बस 200 दे दे, सुबह से बोनी हुई नहीं. ही व्यथा आहे तिथली. तरी त्याला कळत नाहीये, तो वेडा आहे. तो म्हणतो अच्छा बाबा कौन से फूल है, वो बोली जो तुमको भाए, ऐसा है तो गजरे दे दो आपने जो जुल्फों में लगाए. तर ती तिच्या शिरवाळ भाषेतच बोलणार. ती म्हणणार की गुस्से से बोली पागल है क्या, दे 200 और खोल पजामा, कब से खड़ा है मूरख बाहर, चल अंदर एक बात बताना, क्या सोच कर आया था तू, यहाँ पे तुझको फूल मिलेंगे, रेगिस्तान है बंजर बेटा, यहाँ पे कैसे फूल खिलेंगे. क्या बात. ले ले मुझको, वस्तूला आपण म्हणतो घेतली, ही वस्तू मिळाली ती घेतली, पण ती व्यक्तीला स्वतःला ती रिप्रेझेंट असं करते की ले ले मुझको या आगे बढ़ जा, या गिराहकों की कमी नहीं है, हम इत्तर वाले फूल है बेटा, हम में खुशबू सनी हुई है, बड़े महंगे बिकते हैं हम, हमें किसी बात की कमी नहीं, लोग हम पर सोने आते हैं बस हमारे नीचे जमीन नहीं. एवढं सगळं झाल्यानंतर कोतवाल चिडतो ना, साहजिक आहे, कोतवाल चिडणार, त्याला काय मूर्खाचा बाजार आहे हा. वैश्याच्या गल्लीला म्हणतोय की हे आहे चोरांची गल्ली आहे वगैरे, मला पोलीस बनायचं फला डिमका. तो कोतवाल चिडतो, कोतवाल म्हणतो उठ जा साले बाहेर निकल तू. आणि इथं आपल्याला कुठेतरी एक व्यवस्था समजते, सामाजिक व्यवस्था समजते, आपल्या देशाचीच नाही जगाची सामाजिक व्यवस्था इथे समजते की उठ जा साले बाहर निकल तू, मैं माँ बहन पे आ जाऊँगा, तवायफों को चोर बताकर सोचा अफसर हो जाऊँगा. तो वो कहता कि माफ़ करना साहिब, माफ़ करना साहिब, बस एक आखिरी विनती है, 3 साल 6 महीना 2 दिन ये अब तक की गिनती है. काय म्हणतो, माफ़ करना साहिब, बस एक आखिरी विनती है, 3 साल 6 महीना 2 दिन ये अब तक की गिनती है. एक शिकायत दर्ज हुई थी लड़की के गुम हो जाने की, वही दिखी थी मुझको कल वो, एक धुन सुनी थी रोने की, वो गजरे वाली रूठ गई थी, बोली फिर से आना नहीं, मेरी तरह थी मूर्ख शायद, भाई को पहचाना नहीं. क्या बात आहे. इतकं
खोल लिहिताना त्रास होत असेल ना? त्रास हां, नाही, नाही, नाही. कारण जेव्हा ही कविता जन्माला येते ना, अ, ठीक आहे, दुसऱ्याची वेदना आपल्या शब्दातून मांडताना हो. ती केवळ दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणत नाही, आधी ती आपल्या आणते. असं कवीच्या बद्दल होत अर्थात, असतं. अर्थात, अर्थात. आणि हे माझंच नाही आहे आणि माझं म्हणणं आहे, की तुम्ही प्रत्येक कवीला वाचताना त्याचे प्रत्येक पैलू वाचा. हं, आता तुम्हाला माहिती आहे नाचरे मोरा कोणी लिहिली आहे. हं. मी नाव नाही घेत, इथे व्ह्यूअरसाठी कोड आहे, ठीक आहे. पण नाचरे मोरा जो लिहितो तोच माणूस जोग या नावाची वेश्यावर कविता लिहितो. तर हे हे स्पेक्ट्रम तुम्ही अनुभवा प्रत्येक कवीचं. बरोबर. तुम्ही समजून घ्या की कविता म्हणजे मृत्यू अचानक, कवितेला कसला रियाज नाही, कविता नसते अवघड शब्द, कविता म्हणजे सहज काही. तुमच्या YouTube चॅनलवर गेल्यानंतर आम्ही एक नाव ऐकलं, सायको शायर. हे काय आहे? आणि तुम्ही असं नाव का दिलं? याच्यामागे कोणती काही फिलॉसॉफी नाही आहे. हां. फक्त एवढंच आहे की कविता म्हटलं ना तर काही काही कवितेंचे मठाधीश म्हणा किंवा काही काही जाणकार म्हणा ते दुरूनच भीती घालतात. नवकवींना म्हणा किंवा कशाला म्हणा की हे व्याकरणात बरोबर पाहिजे, ही कविता वृत्तात बरोबर पाहिजे. आणि माझं म्हणणं स्पष्ट हे आहे की शिका तुम्ही व्याकरण, पुढे जाऊन जसा अनुभव येत राहील तसं. हां. पण तुर्तास ते फक्त भावना व्यक्त करण्यासाठीचं एक मीडियम आहे. हं, तर हे लागू कुणाला पडतं? शहाण्या लोकांना, हं. वेड्यांना नाही पडत. हां, हां. मग सायको शायर नाव ठेवण्याचं कारणच हे आहे की मी माझ्या जगात खुश आहे. हं. मी लिहितोय जनतेसाठी, जनतेला ते आवडतंय. तुम्ही मध्ये बोटं नका करू. हां. हां, मी माझं लिहितो, मी सायको शायर आहे. ही बंडखोरी आहे एक बंडखोरी, एक प्रकारची बंडखोरी आहे ही, की तुम्ही मला माझ्या कामावरून जज करा, माझ्या कामाच्या व्याकरणावरून नको. आणि जर ज्याला कुणाला वाटतंय की बाबा मला कविता लिहायच्यात पण मी फलाण्या ठिकाणचा नाही आहे किंवा माझ्याकडे कोणी वाली नाही आहे, तर त्यांना 4च ओळी सांगतो, मराठीत आहेत त्या 4 ओळी आणि तर बहुतेक आपण थांबवू शकतो नाही का, की खोटी स्वप्न पाहणाऱ्या फारशातला मी नव्हे. जे कोणी पाहत आहेत त्या प्रत्येकांना सांगेल मी की हे म्हणा स्वतःशी, माझ्या 4 ओळीत ह्या, की खोटी स्वप्न पाहणाऱ्या फारशातला मी नव्हे, माझ्यासारखा दिसतो आरशातला मी नव्हे, शब्दांचा मी गुरु माझ्या आणि शिष्य ही मीच, कोण्या पुणेरी गंधर्वाच्या वारशातला मी नव्हे. क्या बात है, क्या बात है. येस सर. खरं तर शब्दांची ही मैफल थांबू नये अशी आहे. नाही, आणि जेव्हा मी हे सगळं ऐकत होतो, तेव्हा फक्त तुम्हाला पाहत होतो आणि ऐकत होतो. हे सगळे कॅमेरे, सगळं काही जणू विलुप्त झाल्या अशी परिस्थिती होती. इतकं ऐकत राहावं, इतकं मधाळ हे सगळं तुमचं विवेचन होतं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मला पूर्ण विश्वास आहे की आज प्रेक्षकांना सुद्धा एक वेगळा प्रवास, शब्दांचा हा प्रवास तुमच्या साथीनं झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं शंभूराजांच्या कार्यकर्तृत्वाचा हा शब्दोत्सव आपण इथंच थांबूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.